आतमध्ये वळतो आहोत. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. कुणालला नाईकच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. जर्सी नंबर 27 गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. आघाडीचे बॅटर जयेश आणि निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहतो आहोत. टॉस जिंकलाय तो अर्थातच शौर्य 11 भिंगारी टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि श्रीदत्त बातान या टीमला इन्व्हाइट केलाय ते प्रथम बॅटिंगसाठी. आघाडीची जोडी व्हाईट अँड व्हाईट ड्रेस कोट्समध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो शौर्य 11 भिंगारी या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. या मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या, अभिमानाच्या भाई चषकाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन ज्या स्पर्धेने जपलंय, गेले 3 ते 4 वर्षे ही स्पर्धेचं नित्य नियमाने एक चांगल्या दर्जाचं आयोजन आपण सातत्याने पाहायला मिळालंय. जयेश भोईर आणि निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. पंचांचा इशारा तर लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात या मॅचच्या ऑफिशियल्स म्हणून संदीपजी पाटील सर जासई आणि त्यांच्या साथीला प्रशांतजी माळी सर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले दोन्ही ऑफिशियल तर तिसरे ऑफिशियल मंथनजी पाटील यांना आपण पाहत आहोत ॲज अ स्कोरर म्हणून. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू खोलात टाकला. पहिला बॉल इनसाइड आउट केले. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिल्या बॉलवरती दमदार सुरुवात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जयेश भोईच्या बॅटमधून चौकार. पहिला बॉल जसा डिलिव्हर्ड झाला ना, स्टॉप वॉच देखील ऑन करण्यात आलं. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचेच आहेत आणि 25 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट व्हायला हवी. याकडे लक्ष आम्ही वेधू. पहा, आजची रात्री ही महत्त्वाची राहणार आहे, कारण उद्या हा मराठी माणसाचा महत्त्वाचा दिवस गुढीपाडवा, नवीन वर्ष जे मात्र उद्याच्या दिवशी आहे आणि याकरता ही रात्र महत्त्वाची. कोलातला बॉल ऑन साइडला केलाय. उंची जास्त आणि तितकीशी लांबी देखील. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. काय सुरुवात झाली आहे पहा. निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये ज्या दर्जाची बॅटिंग तो करतोय ना, टॉससाठी येत असताना तो म्हणाला होता की हे पर्व आम्हाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये तितकंसं चांगलं राहिलं नाही, परंतु तदनंतर आम्ही कमबॅक केलंय. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. ग्लोरियस टायमिंग इथे पाहायला मिळाली. डीप एक्स्ट्रा कव्हरला. दोन्ही गाड्या करवळावरती आल्यात. स्क्वेअर पैकी झाली होती. जयेश यावेळेला सिंगल वरतीच इंटरेस्टेड होता. डबल घेण्यासाठी तो तयार मुळात झालेला नव्हता. एक सिंगल आली. 11 धाबा धापलकावरती पाहायला मिळाल्यात. अगदी निलेश भोईरचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं. अकरा धाबा धापलकावरती आहेत. निलेश भोईरचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर मला अनिलजी ढोपरी यांची आठवण आली. उसटणे गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर अनिलजी ढोपरी यांची ती वक्तव्य माझ्या डोळ्यासमोर आलं. कारण सुरुवातीचा कालखंड आमच्यावरती अनेक टीका करण्यात आल्या, अनेकांनी टिंगल आमची केली, परंतु गेले 2 ते 3 महिने आम्हाला पुन्हा एकदा चांगली संधी मिळाली आहे आणि आता आम्ही कसे निघतो वाघासारखे हे पहा. जणू काय श्रीदत्त भातान टीमच्या कॅप्टन हेच म्हणाला होता. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. बोल्ड अँड कॉट. फलंदाज बाद. थोडी स्वतःची काळजी घ्या, कारण झेल घेण्यासाठी कुणाल पुढे सरसावला आणि कदाचित त्याची टक्कर झाली. म्हणून की का हा झेल घेत असताना जिथे निलेश भोईरला एका
दुखापत झाली आहे की काय? गणराज चरणी आपण अगदी नतमस्तक होऊयात. हे संकट मोचक आहे, कोणतीही मोठी इजा होऊ देऊ नकोस या खेळाडूला आणि तो तयार व्हावा पुढचा बॉल खेळण्यासाठी. जयेश इथे बाद झालाय. 11 धाबा धापलकावरती आहेत. पहिला धक्का इथे लागलेला पाहायला मिळालाय. गेले 3 रजनीमध्ये आणि हे 4थ्या रजनीमध्ये आपण आहोत. पहिली मोठा अपघात हा घडलेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. ईश्वरचरणी प्रार्थना असेल, आई काणकेश्वरी चरणी प्रार्थना आपण करूयात की कोणतीही मोठी इजा ही खेळाडूला होऊ देऊ नकोस आणि पुन्हा एकदा तयार होऊ द्यात. निलेश भोईर चांगल्या फॉर्मामध्ये आहे. 4 बॉल 11 धाबा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. अनेक बाबी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. शेवटच्या रजनीमध्ये तुम्ही दशरथजी पाटील सर यांचा आवाज ऐकणार आहात. अगदी स्पर्धा सम्राट चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु शेवटच्या रजनीचं आकर्षण काय तर प्रेक्षक वर्गाला दिलं जाणारी जी कुपन मोफत स्वरूपामध्ये सायकल दिली जाणार आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहणार आहात की आयवा कॅटसाठी अनेक पारितोषिकं, भरघोस पारितोषिकं दिली जाणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक आकर्षणं जी मात्र शेवटच्या रजनीमध्ये पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या माध्यमातून समोर असणारा सर्वाधिक मोठा कटआउट्स तुम्ही गेटवरती पाहत आहात. श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांची खासदार साहेब स्वतः रायगड आणि मावळाचे खासदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांची प्रमुख उपस्थिती उद्याच्या दिवशी पाहायला मिळेल. परंतु दक्षिण रायगडचा ठाण्या वाघ उद्या येत असताना पाहायला मिळतील. भरत शेठ गोगावले साहेब यांची उपस्थिती प्रामुख्याने, ज्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद हे देखील आहे आणि त्यांची उपस्थिती स्वतः उद्या रात्रीच्या दरम्यान आपण पाहणार आहात. आज या रात्रीच्या दरम्यान आपण 2 खासदारांचा बॅनर समोरच्या दिशेला कटआउट्स पाहतो. त्यापैकी एक खासदार स्वतः उपस्थित होत असताना पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय संजय दिना पाटील साहेब, खासदार ईशान्य मुंबई लोकसभा यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. हिमांशूचा आपण फ्लेक्स पाहतो या स्क्रीनवरती. त्यांचा जन्मदिवस आणि त्यांना जन्मदिवसाच्या आपण शुभेच्छा देत आहोत. 29 मार्च या सामन्याकडे. या सामन्याला होते सुरुवात. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होईल. सतीश तावरे यावेळेचा बॉल फटका फासलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगला आहे. टीपला त्याने झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. फलंदाज बाद. आपण खऱ्या अर्थानं जिथे जिथे पूर सदृश्य स्थिती आली, मग अगदी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण असू द्यात, अगदी रायगड जिल्ह्यातील अगदी महत्त्वाचा तालुका महाड असू द्यात, तिथे पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली. त्या वेळेला मदत कार्य हे नेहमीच पुढाकाराने हातभार राहिला. सुधीरगरत सामाजिक संस्था नगर उरणचा इर्षाळवाडीसारखं एक प्रलय मोठा आलं आणि अगदी आपण पाहिलं की या सुनामीमध्ये आणि अगदी गावच्या गाव उद्ध्वस्त झालं होतं. त्यासाठी सर्वाधिक मदत ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली. मग आदिवासी वाड्यांवरती जाऊन भाईंच्या जन्मदिवसाचं आणि औचित्य साधत असताना ऑगस्ट महिन्यामध्ये नेहमीच प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये हा साजरा करण्यात येतो. सुधीरगरज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जन्मदिवस भाईंचा आदिवासी वाड्यांवरती अन्न धान्यांचं गरजूंसाठी वाटप हे नेहमी होत असताना पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 बनल्या. 2 फलंदाज बाद झालेत. इथे क्षेत्ररक्षण खराब. चेंडू ओलांडतोय सीमारेषा. पहिल्या बॉलवरती इथे आलाय. या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार. येत असताना पाहायला मिळाला. ऑन साईडला लोअर फुलटोस निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये एकटा लढतोय.
15ला 2 फलंदाज बाद झालेत. आज एकंदरीत पाहिलं ना तर शौर्य 11 भिंगारी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल, बॅटची मोठी कडा. पहा, जिथे शौर्य 11 भिंगारी टीमच्या प्रत्येक जो काही क्षेत्ररक्षक आहे ना त्याच्या डोक्यावरती हात गेले. ही कॅच फार महत्वाची होती. जो बॅटर सध्याच्या घडीला फॉर्मात आहे, ज्याची बॅट बोलतीये, ऍक्शन रिप्ले पहा, चेस केला होता बॉल, यष्टिरक्षकाकडून चुकी झाली. यशांच्या पाठीमागे सूरजला आपण पाहतोय. उजव्यासीच्या बाहेरचा बॉल डीप मध्ये केलेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चिनू आहेत तैनात. पैकी करण्यात येते. रन्स मिळते केवळ 1. सूरज यशांच्या पाठीमागे पाहायला मिळाले. चुकी झाली होती, त्यांच्या माध्यमातून जीवदानं मिळाली आहेत. या स्पर्धेमध्ये जीवदानं फार हानिकारक राहिले आहेत. कारण मला आठवण होते की 72 धावांची ती खेळी जी साकारली होती खऱ्या अर्थानं अंकिश कामोटकरने 22 चेंडूमध्ये त्याचा झेल सुटला होता. केवळ तो 6 धावसंख्येवरती नॉट आउट होता. तिथून षटकार टोकला गेला. कविश पाटीलला जीवदान मिळालं. त्यानेही अर्धशतक टोकलं होतं. भेंडकरचा खेळाडू जुगल घरतचंही नाव त्यामध्ये आहे. त्यालाही जीवदान मिळालं होतं आणि त्यानेही अर्धशतक टोकले. एकंदरीत 5 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आल्यात. 5 निर्धाव षटक देखील पाहायला मिळाले. 3 हॅट्रिक आल्यात आणि 2 गोलंदाज राहिलेत ज्यांनी 5 कंप्लीट केलंय. 17 बनल्या, 17ला 2. पहिला दिवस गाजवला धारावी आणि अगदी त्याच वेळेला बामणडोंगरी टीमने सुपर हिट. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केलाय. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. कुणाल नाईक चेंडूच्या खाली येतोय. त्याने टिपलाय. सहज साधा सोपा झेल. फलंदाज बाद. सतरा धाबा दाबोलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत विशेष अतिथींचा. आणि प्रत्येक 3 षटकांनंतर डगआउट्समध्ये आपला एक समालोचक नेहमीच जुळला जाईल. प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक 2 इनिंगमध्ये. परंतु अपवाद जर का 3 षटकामध्ये मॅच संपली तर आपण जुळू शकत नाही. कारण कालच्या रजनीमध्ये ह्या गोष्टी घडल्या. 3-3 ओव्हरमध्ये 2 मॅचेस संपताना पाहायला मिळाल्या होत्या. पहिले 3 मॅचमध्ये आपण मंडनजी पाटील कालच्या रजनीमध्ये अगदी योग्य वेळेत चालू होतो. परंतु तिथून पुढचे 6 सामने हे दिरंगाई जास्तीची झाली. 17ला 3 गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यानंतर आशिष परदेसी विकेट प्राप्त करत असताना तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांकडे अपील करण्यात येते. इथे घडते ते घडते काय. एक सिंगल कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद. फलंदाज क्रमांक धक्का क्रमांक 4 संघाला लागलाय. लेग B4 LBW स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज श्रीदत्त भातान या टीमचा बाद. तर या स्पर्धेचाही नाद नाही आहे. नाद खुळा असं आयोजन आपण पाहत आहोत. पहा, प्रत्येक संघाच्या माहितीसाठी, इथून पुढेही खेळणाऱ्या संघांच्या माहितीसाठी, पहिल्या रजनीमध्ये टेंबिवली संघाला या स्पर्धेमधून त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. याचं होतं वॉकआउट त्यांना देण्यात आलं होतं. याचं कारण होतं ते वेळेत इथे उपस्थित राहिले नाहीत. या स्पर्धेची नियमावली फार काटेकोरपणे पालन करण्यात येतं. ठीक 7:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. आपण गेल्या 4 रजनीमध्ये आपण हे आयोजन पाहत आहोत. प्रत्येक सामना हा 5-5 षटकांचा होतो. अर्थात तर आम्ही अतिथी सन्मानाकडे वळतोय. नुकतंच ज्यांच्या ठिकाणी आगमन झालंय ते आदरणीय प्रेमजी पटेल साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. मी स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय भाईंना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रेमजी पटेल साहेबांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. सन्माननीय प्रेमजी पटेल साहेब यांचा सन्मान, भाई चषकाची ही शॉल त्यांच्या अंगावरती परिधान केली जाईल. आणि त्याच वेळेला आपण पाहताय सौंदर्याचं सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत.
आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम प्रेमजी पटेल साहेबांचा हा सन्मान आम्ही मुख्य अतिथी मंचावरती घेतो आणि यानंतर सन्माननीय माऊजी पटेल साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल. आदरणीय माऊजी पटेल साहेबांचा सन्मान बाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी होताना पाहत आहे. उद्योग क्षेत्रातील ही मंडळी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिली त्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं भाई चषक 2025 या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंटरी बॉक्स. 17 धावा धापलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. धक्के दिलेत भिंगारी टीमने. शौर्य 11 भिंगारी टीमने विकेट प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट मिळवल्यात. साहिल मिसाळ गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. 5-5 षटकांचे सामने आपण पाहिलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केलाय. उंची जास्त आहे आणि लांबी देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भाई चषकाचा आला हा दमदार षटकार. नितीश आगमन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी मान्यवरांचा आपण पाहतोय. उजव्या बाहेरचा बॉल आणि खिण दिशाहीन राहतोय. मॅचमध्ये शिरकाव केलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आला होता फलंदाज अर्थात संदेश भुईरच्या बॅटमधून. एकंदरीत स्कोरकार्डवरती धाबा आहेत त्या 26 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल आणि किणेक लांब लचक ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर. ठोकलाय षटकार. स्वागत करतो आहोत अर्थात उरण विधानसभा अध्यक्ष जिथे शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा अध्यक्ष आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब मोठी जुई यांचं देखील आगमन झालं. त्यांनाही विनंती करूयात आपलंही स्वागत असेल बाई चषकाच्या माध्यमातून या व्यासपीठावरती. पागोड्याचे आदरणीय विनोदजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांनाही विनंती करूयात आपलंही हार्दिक हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. शेतकरी कामगार पक्ष उरण विधानसभा अध्यक्ष रमाकांतजी पाटील साहेब मोठी जुई. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 32. हे षटक मोठं बनवलंय. साहिल मिसाळ महागडा राहिलाय. खर्चिक साबित होत असताना तो पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल वेगवान टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बोल्ड अँड कॉट. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 5वा. 32ला 5 बाद. श्री दत्त भाताण. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पुढचा सामना हिमांशू 11 जीपी फुंडे या संघाच्या दरम्यानची लढत जी विकी एंटरप्राइजेस वाघिलीवाडा या टीमच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल. विनी एंटरप्राइजेस वाघिलीवाडा आणि या हिमांशू 11 जीपी फुंडे. विनी एंटरप्राइजेस वाघिलीवाडा टीम खेळत असताना पाहायला मिळेल. हिमांशू पुढचा बॉल. यावेळेला बाची लिडिंग एज घेतली पाठीमागेचा. मिळतील धाबा 4. हा आलाय चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. 36 बनल्यात. हे षटक 19 धावांचं राहिलं आहे. सर्वाधिक महागडे षटक आपण पाहतोय. पुढचा बॉल
उजव्या सीच्या बाहेर पुन्हा फटका फसलाय. गोलंदाज साहिल मिसाळ चेंडूच्या खाली येतोय आणि झेल त्याने टिपलाय. प्रवीण भोईर डिपाच. 1 more विकेट डाऊन. 6वा धक्का. संपले. 36 धावा धापलकावरती आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि या आपण डगआउट्स मध्ये जुळणार आहोत जिथे रोशनजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. 36 बाद ही सद्यस्थिती श्रीदत्त भातान या टीमची आपण पाहत आहोत. धन्यवाद जयेश सर. आपण आता भातांच्या खेळाडू कक्षामध्ये आहोत. निलेश आमच्या समोर जॉईन होते कॅप्टन आणि खरं तर धावसंख्या चांगली आहे परंतु विकेटची पडझड देखील पाहायला मिळाली. निलेश काय सांगाल येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा तुमच्या संघासाठी अपेक्षित असतील? आता 2 ओव्हरमध्ये 20-25ची अपेक्षा असेल खेळाडूकडून, कारण आमचे आहेत मागे पण मधली पहिली पण थोडी चांगली आहे. भातान म्हटलं की सर्वाधिक नाईट स्पर्धा ज्या गावामध्ये भरवत होतो ते गाव आहे. आज तुम्ही काही खेळाडू तुमच्या उशिरा इथे पोहोचले याचं कारण काय होतं? ते निश्चितच आम्ही थोडं लेट झालो, कारण जेव्हा आम्ही एकत्र पहिल्यांदा येतो तेव्हा आम्हाला गेम प्लॅनिंग पण करायला मिळतो, पण ह्या फेरीस आता थोडी आमचीच घाई झाली आहे त्याच्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही. समोर भिंगारी संघ यंदा चांगामध्ये चांगली कामगिरी आहे संघाची पाहिली आणि आय थिंक पहिल्यांदा तुम्ही एकमेकाच्या आमने सामने खेळताय. काय सांगाल प्रतिस्पर्धी संघाबद्दल, त्यांच्या समोर टीमबद्दल? निश्चितच याच्या आधी आम्ही खेळलेलो आहेत पण ह्या सीझनमध्ये आमची एक पण मॅच नाही झाली, पण त्यांची गेम आम्हाला माहिती आहे, आमची गेम त्यांना चांगलीच माहिती आहे. आम्ही पण जिंकायचा प्रयत्न करू, ते पण जिंकण्यासाठी केलेत आहेत. निश्चितच चांगली गेम ज्याची होईल तो जिंकणार आहे. टॉप ऑर्डरचे खेळाडू थोडे उशिरा आले, प्रवीण लेट जॉईन झाला, त्याचा काही फरक पडला या इनिंगमध्ये? निश्चित आम्हाला पॉवर प्लेमध्ये थोडा फरक पडतो, कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या पण दुसऱ्या रनमध्ये थोडा आम्ही मागे राहिलो. यस, तर हे होते निलेश कॅप्टन आणि आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. 36-6 यावेळेचा बॉल बाची आतली कडा चायनीज कट घेतली, रुबी कट घेतली, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ, मिळतील डावा 4, आलाय चौकार. टॉस करण्यात येईल. हिमांशू 11 जीपी क्लब पुंडे आणि त्याच्या अगेन्स्ट विनी एंटरप्राइजेस वाघिलीवाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. हिमांशू 11 जीपी क्लब पुंडे टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळत डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलं. एक सिंगल इथे मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. 41 धावा धावफलकावरती आहे. हिमांशू 11 अर्थात आजचे बर्थडे बॉय हिमांशू जयप्रकाश पाटील यांच्या नावाने संघ उतरत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अर्थात हिमांशू 11 जीपी क्लब पुंडे या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहणार आहात. 41 म्हणल्यात 6 फलंदाज बाद. शुभम भोईर आणि अलंकार भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आशिष परदेसी एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. त्याच्या पाठीने बेदरकार फटक्यांसाठी तो जाणला जातो. डावखुरे हाताचा घणाघाती बॅटर. हाफ ट्रॅकर बाची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोप्पा झेल टिपण्यात आलाय. 7वा धक्का, फलंदाज बाद. ही पडझड थांबण्याचं नाव घेत नाहीये. 7 फलंदाज बाद झाले. तू चल मे आया हीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कोलॅप्स झाली इनिंग. एक कामागोमाग एक फलंदाज बाद झाले. चला लक्ष वेधून ते संघ अर्थातच विनी एंटरप्राइजेस वाघिलीवाडा. विनी एंटरप्राइजेस केडीएच वाघिलीवाडा टीमचे कॅप्टन झाले या टॉस साठी. गोलातला बॉल थेट या स्टँडचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज धक्का क्रमांक 8वा. संदेश आले, संदेश गेले. फलंदाज होतोय तो 8वा बाद.
हॅट्रिकचा बॉल आणि फायफरही तो कंप्लीट करू शकतो. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन अवेलेबल झालेत. काही क्षणामध्ये आपण टॉस करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे दोन्ही कॅप्टन, चला व्यासपीठाच्या वरती येऊन आपण उपस्थित व्हा. सुरेश पाटीलचे मी लक्ष वेधन, चला उपस्थित व्हा आणि तेही व्यासपीठावरती. सर्वाधिक मोठं व्यासपीठ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. 41-8 चौथं षटक प्रगतीपथावरती जे पाहायला मिळत आहे. अगदी रघु परदेसी यांना तुम्ही आज डगआउट्समध्ये पाहत आहात. काका स्वतः उपस्थित आहेत. एक लेजेंडरी क्रिकेटर. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि चेंडू देखील यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. दुसरं षटक हाताळतोय आशिष परदेसी. 11 धावा त्याने खर्च केल्या, 4 विकेट प्राप्त केल्या. या बॉलवरती यदा कदाचित त्याने विकेट प्राप्त केली तर तिसरा गोलंदाज या स्पर्धेतला तो बनू शकतो, जो फायफर कंप्लीट करेल. हर्ष भोपी मोठी जुईचा खेळाडू, हिमांशू कडू जो सोनारीचा खेळाडू आहे त्याने फायफर कंप्लीट केलेलं पाहायला मिळालं. दिव्यांशू कडू. पुढचा बॉल ऑन साइडला केवळ दिशा दिली आहे. मॅचची बदलणार दिशा. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कल्पकतेचा आविष्कार. सार्थक ठाकूरच्या बॅटमधून चौकार. जयेश सर, खरं तर हा खेळाडू नुकताच 10वीची एक्झाम दिली त्याने. 15 वर्षाचा खेळाडू आहे आणि काय बॅटिंग त्याने केली. या गोष्टीचा मी उल्लेख नुकताच करणार होतो की 10वीची SSCची परीक्षा त्याने आत्ताच दिली आहे. त्याने वय वर्ष 15 आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय त्याने चौकार ठोकलाय. उरणकर, बॅटिंग आवडली का? चौकार त्याचा आवडला असेल तर टाळ्या द्यात. उद्याचं भविष्य आहे श्रीदत्त भातांचं. मैदानाच्या आतमध्ये वय वर्ष 15 असणारा खेळाडू. क्या बात है. चौकार त्याने ठोकला. सार्थक ठाकूरने ऑन साइडला वेगाचा वापर केला. स्क्रीनवरती त्याला आपण पाहतोय कुणाल नाईकने त्याची पाठ ठोपटली आहे. त्याच वेळेला आशिषने त्याला टाळी दिली. कारण ही गोष्ट महत्वाची आहे की तू उद्याचा स्टार आहेस, आज भविष्य आहे. पहा ना, मुंबई इंडियन्सने एका युवा खेळाडूला केरळमधून उचललं, तिथून साऊथ आफ्रिकेमध्ये पाठवलं. अगदी एक युवा खेळाडू, ना कोणती रणजी खेळला ना कोणतं प्रोफेशनल क्रिकेट खेळला, क्लबमध्ये खेळत होता. तिथून आज येणारा तो उद्याचं भविष्य बनणार आहे. क्रिकेटमध्ये या बाबी फार महत्त्वाच्या राहतात. हे नवनवीन खेळाडूंना संधी देणं. सचिन रमेश तेंडुलकर त्याला अपवाद आहे की वय वर्ष तो देखील आपण पाहिलं तर 16 वर्षी पाकिस्तानच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. आज या खेळाडूला आपण पाहत आहोत. सार्थक ठाकूर चौकार त्याच्या बॅटमधून आला. 45 बनल्यात. 8 फलंदाज बॉट. स्टॉपवॉच कार्यरत आहे. मी लक्ष वेधेन. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला अलंकार भोईरच्या बॅटमधून त्याने केलं वार. सारेसगार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये अलंकार भोईर सांगण्याचा प्रयत्न करतोय की आज मार्केट आपलं आहे आणि तो आल्यानंतर त्याने प्रतिस्पर्ध्याला ही सांगितलं असेल की मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याने प्रतिस्पर्ध्याला षटकार ठोकत सांगितलंय की खरं तर आपला पॅटर्नच वेगळा आहे. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 51-8. 51 धावा धावफलकावरती आहेत. 8 फलंदाज बाद झालेत. अर्धशतक कंप्लीट झाले. श्रीदत्त भातान या टीमचं हाफ सेंचुरी कंप्लीट केली या टीमने. परंतु खेम्यामध्ये तितकंसं आनंदाचं वातावरण नाही, कारण ते उशिराने पोचलेत. एखादी स्पर्धा खेळण्यासाठी आपण काही अंशी ना जास्तीचं लवकरात लवकर निघणंही गरजेचं राहतं, कारण तिथं जाऊन तिथल्या मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहणं ही बाब फार महत्त्वाची राहते. 51-8. 51 बनल्यात. ॲटमॉस्फिअर ही तितकंसं चांगलं बनतं ज्यावेळेला तुम्ही लवकर येता. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथूनही मिळेल. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कॅच टिपली आहे, तदनंतर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. निखिल त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. स्वतः काका या मैदानावरती आज आपल्याला 13 पाहायला मिळत नाही आहेत. याचं कारण देखील असंच आहे की त्यांना क्रॅम्प आलाय. आज ते मैदानाच्या आतमध्ये थांबलेले नाहीत, कारण त्यांना आपण पाहतो की ते डगआउट्समध्ये आल्यात. अगदी समालोचन कक्षामध्ये त्यांना आपण पाहत आहोत, कारण ज्यांच्या गोलंदाजीचा जोहर प्रत्येकाने पाहायला मिळाला.
खोलात टाकलेला बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे छोटे चणीचे जे खेळाडू असतात ना ते नेहमीच फाईन लेग आणि थर्ड मॅन अगदी त्याच वेळेला टार्गेट करतात. मग अगदी त्याच वेळेला जेडी सारखा खेळाडू त्या दर्जाचा क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. ऑन साईडला फाईन लेगला टार्गेट करत असताना पाहायला मिळतात. बाबंड बनलात 8 फलंदाज बाद. दर्पण मडवी या वेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब मोठी जुई आपण पाहतोय. शेतकरी कामगार पक्ष उरण विधानसभा अध्यक्ष यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. त्यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत. शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे अध्यक्ष स्वतः उपस्थित होत असताना जातीनिशी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ही धाव ग्राह्य धरली जाणार नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हे लक्ष वेधतो आहोत. रमाकांतजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपण पाहतोय. विनोदजी पाटील साहेब यांचंही आपण स्वागत करूयात. बाबंड बनल्यात 8 फलंदाज बाद. शेवटचा बॉल दर्पण मडवीने या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू पूर्वार्धाचा खेळ यावेळेला देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. पूर्वार्धाचा खेळ संपला. 52 बनल्यात. 53चं टार्गेट या आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळतो आहोत जिथे रोशनजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळेल आणि करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. आपण टॉसकडे वळतो आहोत. एका बाजूला हिमांशू 11 GP फुंडे आणि त्याच्या अगेन्स्ट विनी एंटरप्राइजेस वाघिडीवाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. आपण टॉसकडे वळतो आहोत. विनी एंटरप्राइजेस KDH वाघिडीवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट हिमांशू 11 GP क्लब फुंडे या दोन संघांदरम्यानची लढत आणि जिचा नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. आदरणीय किशोर शेठ कडू साहेब सोनारी यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करत आहोत. किशोर शेठ कडू साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. सोनारीचे प्रतिष्ठित असे नागरिक तथा एक व्यावसायिक आणि उद्योजक म्हणूनही त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. आदरणीय किशोर शेठ कडू साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण करतो आहोत टॉस. एका बाजूला हिमांशू 11 GP क्लब फुंडे. हेड इज अ कॉल. हेड आलाय. टॉस जिंकलाय तो अर्थातच हिमांशू 11 GP क्लब फुंडे या टीमने. देऊयात शुभेच्छा साहेबांना विनंती करूयात की आपण आस नसतं व्हावं. टॉस झाला नुकताच. टॉस जिंकला आहात. काय म्हणाल किशोर टॉस किती महत्त्वाचा राहतो एखाद्या मॅचमध्ये येत असताना? एखाद्या चांगल्या टीम सोबत खेळताना टॉस खूप महत्त्वाचा असतो आणि आम्ही बरेच टॉस हारलोत. आता येत्या भरपूर टुर्नामेंटमध्ये मला वाटतं सलग आम्ही 9दा टॉस हारलोत. मॅच ला इतका काही फरक नाही पडत पण टॉस जिंकल्यानंतर एक प्रेशर कमी होतो आपला. टॉस जिंकला हाच निर्णय काय घेशील? श्रीदत्त बातान टीम लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. श्रीदत्त बातान टीम लाईनअप मध्येच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. टॉस जिंकला हाच निर्णय काय घ्याल? प्रथमतः आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय KDH वाघिलेवाडा या संघाच्या अगेन्स्ट यावर्षी किती वेळेला तुम्ही आमने सामने आला आहात? यावर्षी आम्ही पहिल्यांदा खेळतोय त्यांच्याबरोबर. गेल्या वर्षी आम्ही खेळलेलो त्यांच्याबरोबर पण यावर्षी मला वाटतं आमचा पहिलाच सामना असेल त्यांच्यावर. किशोर गरज एक लिजंड खेळाडू तथा एक स्टार खेळाडू म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. काय म्हणशील उरण तालुक्याची एक मानाची स्पर्धा इथे आल्यानंतर आयोजन नियोजन आणि इथल्या या स्पर्धेच्या बद्दल काय म्हणशील? प्रथमतः मी या स्पर्धेबद्दल मला ॲक्च्युली खरंच बोलायचं होतं की उरण तालुक्यामध्ये अशी स्पर्धा मला नाही वाटत की दुसरा कोण भरू शकतो. जी स्पर्धा आज सुधीर भाईंनी इकडे भरवली खरोखर खूप खूप भव्य आयोजन आहे आणि एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणं खरंच सोपं काम नसतं. ते त्यांनी करून दाखवलं आहे. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छाही आपण सूरज पाटील एक खुल्या गटातील स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं परंतु आज ग्रामीण संघासाठी त्याची उपस्थिती प्रामुख्याने पाहायला मिळते. सूरज एखाद्या स्पर्धेचा टॉस पहिली मॅच आपण ज्यावेळेला उतरतो त्यावेळेला फार महत्त्वाचा राहतो. टॉस हरल्यास बॅटिंग करायचे कितपत डाव बनवण्याचा प्रयत्न करशील? 60-65 करण्याचा प्रयत्न करू.
GP क्लब पुंडेचा कॅप्टन किशोर म्हणाला की आपली प्रथमच गाठभेट होते, अर्थात या संघाच्या अगेन्स्ट तुम्ही प्रथमच खेळणार आहात. कमकुवत आणि ताकदवान वेळेचा अभ्यास जास्तीचा होत नाही. एक फ्रेश मॅच सारखं तुम्ही या सामन्याकडे पाहाल. कितपत धावा बनवणार ते 60-65 तुम्ही बनवणार आहात, परंतु अगदी त्याच वेळेला तुमची बॅटिंग परफॉर्मन्स प्रत्येकाला पाहायचा आहे. आज तो दर्जाचा खेळ पाहायला मिळेल का? हो नक्की, चांगला करण्याचा प्रयत्न करू. KDS वाघोलीवाडा टीममध्ये आज मात्र काही बदल आहेत संघामध्ये? काही तीच स्क्वॉड घेऊन तुम्ही खेळत आहे? सेम स्क्वॉड. सगळे खेळाडू अवेलेबल आहेत? नक्की. एक चांगली मॅच पाहायला मिळावी ही अपेक्षा करूयात. की आपण नुकताच टॉस झाला. हिमांशू 11 GP क्लब पुंडे या टीमने टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणाचा विन एंटरप्राइजेस KDH वाघोलीवाडा टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलाय. काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. धन्यवाद. धर्मेंद्रजी माळी साहेब यांचं देखील आगमन झालंय. माजी खेळाडू तथा एक लेजेंडरी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचंही हार्दिक असं स्वागत असेल. धर्मेंद्रजी माळी साहेब, आपलंही हार्दिक असं स्वागत. या आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. आदरणीय किशोरजी कडू साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा एक विशेष सन्मान आज आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय आपण पाहिलं सोनारी गावचे प्रतिष्ठित असे नागरिक आणि तथा एक उद्योजक म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं. या आपण भाईंना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करावा. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे गेले 3 रजनीमध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अनेक राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व पाहायला मिळाले. अनेक बडे जिथे व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यांचा आपण यथोचित मान सन्मान दिनेशजी तांडेल साहेब सोनारी अध्यक्ष, ज्यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत. दिनेशजी तांडेल साहेब यांचा देखील विशेष सन्मान आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. सन्मानाचा स्वीकार आपण करावा. स्वागत आणि सन्मान. आज येथील या पायरीला गंध आला. साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला, या क्रीडा स्पर्धेला रंग आला. आपण आल्याबद्दल आपला विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. आदरणीय धर्मेंद्रजी माळी साहेब उपस्थित आहेत, ज्यांचाही विशेष सन्मान आज आपण करतो आहोत. धर्मेंद्रजी माळी साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आज भाई चषकाच्या माध्यमातून भाई चषकाची ही प्रेमाची उबदार शाळ आणि अगदी त्याच वेळेला हे सुगंधित असं पुष्पगुच्छ आणि तथा या स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन आम्ही आपलं यथोचित मानसन्मान करतो आहोत. आदरणीय तुषारजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय तुषारजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान मी जयप्रकाशजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते तुषारजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करावा. तुषारजी पाटील साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान करतो आहोत. विशेष अतिथींचा विशेष सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहत आहोत. धन्यवाद साहेब, आपण आल्याबद्दल आपले विशेष आभार. महेशजी भोईर साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी विनंती करेन ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण महेशजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान करावा. ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. या सन्मानानंतर या आपण थेट समालोचन कक्षाकडे वळणार आहोत, जिथे ताऱ्याचे तारा अर्थात रोशनजी पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु त्याआधी हा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. अर्थात उत्तरार्धामध्ये मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकणार आहात. त्याआधी आपण एक विशेष सन्मान महेशजी कडू साहेब यांचा करतो आहोत. जो आवाज खऱ्या अर्थाने आखाती देशांमध्ये ऐकायला मिळाला, जो आवाज रतनबुवा स्मृती चषकामध्ये ऐकायला मिळाला, जो आवाज केंद्रीय मंत्री चषकामध्ये आपण ऐकला, अशा बड्या चषकामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला, या आपण मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया जयेश भोसले सर, बहुत बहुत शुक्रिया रोशन सर, हमारे साथ है. सभी का स्वागत करेंगे. रुक करेंगे दोस्तों मैदान के बारे काफ़ी बढ़िया माहौल के साथ सुधीर गरज सामाजिक संस्था ट्रॉफी यानी कि हमारे भाई के नाम से खेलने वाली ट्रॉफी पूरे उरन में इस प्रतियोगिता की काफ़ी बड़ी चर्चा और चर्चा के साथ हमेशा सुर्खियों में रहने लिए प्रतियोगिता. जिस दिन इस प्रतियोगिता का आगाज हुआ, जिस प्रकार से इस प्रतियोगिता की यहाँ पर सुर्खियों में रहने की बिल्कुल यानी कि शुरुआत हो चुकी है. पूरे महाराष्ट्र में केवल एक ही चर्चा रही यहाँ पर, यानी कि जिस प्रकार से प्रतियोगिता देख पा रहे हैं हम
भाई ट्रॉफी 2025 का शानदार सफर। सभी दर्शकों का मैं मच्छिंद्र पाड़ी फिर एक बार स्वागत करना चाहूंगा। आइए दोस्तों, रुक करेंगे जीत के 53 का लक्ष्य भातान 11 भातान टीम, जो हालांकि देरी से आई और देरी से आने के बाद उनको बल्लेबाज करने का विवश किया और पहले टॉस जीतकर भिंगारी टीम ने फील्ड करने का फैसला किया और सीमित 5 ओवर में 52 रन बनाए। विकेटें लगातार गिरी, 8 विकेटें गिरी और 53 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर। सन्मान्य प्रतिमेश मात्रे फुंडे, इनसे अनुरोध है, आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है। भाई ट्रॉफी एक बहुत ही बड़ी ट्रॉफी, जिस ट्रॉफी की चर्चा पूरे महाराष्ट्र में चल रही है। हर नगर, हर शहर, हर घर और हर चौराहे पर सिर्फ एक ही चर्चा भाई ट्रॉफी की, यानी सुर्खियों में ट्रॉफी। पहले गेंद पर विकेट प्राप्त की जेबी ने, बढ़िया स्ट्रोक, पहले गेंद पर विकेट। इसके बाद यहां पर बहुत ही बढ़िया स्क्वेयर ड्राइव दिखाते हुए सीमा पार पहला चौका। आग लगी डीजे मास्टर, थँक्यू. अगदी त्याच वेळेला मनीषजी कडू साहेब, विकाजी कडू साहेब यांचं आगमन झालं, त्यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत. त्यांचा एक विशेष सन्मान या आपण ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्मान विकाजी कडू साहेब ज्यांचा आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. विशेष सन्मान, विशेष अतिथी विकाजी कडू साहेब यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. धन्यवाद. पहले गेंद पर विकेट, इसके बाद दर्पण के बल्ले से निकलता शानदार चौका, उसके बाद स्ट्राइक रेड किया। 3 गेंदों का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 5 रन। रात का समार, रंगीन माहौल, संगीन मुकाबले की हम कामना करते हैं। 9:40 सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करेंगे। सभी दर्शकों ने यहाँ पर मैदान को घेर लिया, पूरे पैक क्राउड में, रात की फिजाओं में और खूबसूरत वादियों के साथ प्रतियोगिता आगे बढ़ती हुई। टीम का स्कोर 5 रन, विकेट गिरे यहाँ पर 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। आपकी बार बैकफुट पर जाकर कट कर दिया गेंद को, फिर एक बार स्क्वायर कट का शानदार इस्तेमाल। इस बार आशीष परदेसी नहीं चुके, पहले गेंद पर पहला चौका लगाकर अपने पारी का आगाज करते हुए। साहेब देखील उपस्थित आहेत, ज्यांचा सन्मान करण्यासाठी मी दिनेश बंडा साहेब यांना विनंती करेन, मधुकरजी तांडेल साहेब यांचा विशेष सन्मान आपण करावा. नवघर गावचे उपसरपंच ज्यांच्या शुभ हस्ते आहे, आपण मधुकरजी तांडेल साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत. विशेष सन्मान दिनेश बंडा साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत असताना. धन्यवाद. दिस इज अ क्वालिटी शॉट फ्रॉम द बैट्समैन, क्वालिटी शॉट। हमारी कमेंट्री आप तक नहीं पहुंच पा रही है, हम माफी चाहेंगे क्योंकि कई मंच के ऊपर अतिथिगण मौजूद है। हमारे भाई सुधीर घरत, इनका सामाजिक क्षेत्र में काफ़ी बड़ा योगदान रहा है और इसके लिए काफ़ी सहयोगी मंच के ऊपर है, तो हमारी कमेंट्री आप तक नहीं पहुंच पा रही है, तो हम आपसे माफी चाहेंगे। पहली गेंद पर विकेट गिरी जेबी, जिसके नाम पर 4 बाइक है भातान टीम। हालांकि रोशन ने सही कहा था, जयेश भोसले सर ने भी उनके बारे में कहा था कि भातान ये गांव, ये नाइट टूर्नामेंट के लिए यानी कि पहचान है इस गांव की। वही भातान टीम जिन्हें 52 रन बनाया, 53 का लक्ष्य का पीछा करना है। और जहां तक सवाल है रघु परदेसी की नाम से जाने वाली टीम भिंगारी टीम, कई साल क्रिकेट की दुनिया में इस टीम ने भी राज किया है। वो नामी टीम मैदान के ऊपर, दोनों टीमें काफी नामी खेल रही है और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन, 13 रन टीम का स्कोर और विकेट गिरी यहाँ पर 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। जीत के लिए 53 का लक्ष्य, 13 रन, यानी कि दूरी अब 40 की रही है और शुरुआत काफी शानदार की। पहले गेंद पर विकेट मिली थी जेबी को, इस बार फुल एंड डिलीवरी, विकेटों के पीछे गेंद को फील्ड किया संदेश। यहाँ पर संदेश, हालांकि अंपायर का वाइड का इशारा, संदेश जो कि पहले गेंद पर ही आउट हुए थे, वही संदेश, और कुछ संदेश नहीं दे पाए। फील्डिंग का खराब मुजाहरा किया, हालांकि यहाँ पर उम्मीद नहीं थी 1 रन की, लेकिन 1+2 रन लेंगे और टीम का स्कोर 15 रन। स्क्रीन के ऊपर हमारे भाई जिनके नाम की पहचान है, सुधीर गरज साहब, जिनको भाई नाम से पहचाना जाता है, क्योंकि ये उन्होंने लोगों ने नाम दिया उनको भाई, क्योंकि भाई का कार्य काफी बड़ा है समाज में, समाज के प्रति सम्मान रखने वाले ये हमारे भाई। 15 पर 1। इस बार कदमों का इस्तेमाल सीधे बल्ले से डाउन द ट्रैक यहाँ पर आते हुए और ग्राउंड के यहाँ पर डाउन द ग्राउंड, गेंद सीमा पार, थ्रू द लाइन, सीमा पार, पहला। स्क्रीन के सामने एक और बेहतरीन चौका। जश्न की रात है और ये कयामत की रात है, जश्न की रात है। टीम का स्कोर 19। कई अतिथिगण यहाँ पर आते हुए, प्रस्थान करते हुए, स्वागत है सभी का, आगमन होता हुआ उनका सभी वीआईपी डाइस के ऊपर। ये वीआईपी डाइस काफी खूबसूरत, देखते ही प्यार में प्यार हो जाए, इतना खूबसूरत लम्हा और लम्हों के साथ प्रतियोगिता चलती हुई।
टीम का स्कोर 19 और टीम का स्कोर 19 के बाद विकेट गिरी यहाँ पर एक। पहली गेंद पर जेबी ने विकेट प्राप्त की थी, उसके बाद 5 गेंदों में चौके छक्के के बिन बादल विस्फोटक बल्लेबाजी हुई, रनों की बरसात हुई और टीम का स्कोर है 19 विकेट गिरे यहाँ पर एक और जीत के लिए 53 का लक्ष्य। आप देख पा रहे दूसरा मुकाबला आज के इस रजनी का। टॉस जीता था भातान, इलियन भातान के सामने सिद्धिविनायक भिंगारी टीम ने और पहले फील्ड करने का फैसला किया और बल्लेबाज के लिए मौका दिया भातान इलियन भातान टीम को। टीम का स्कोर 19 विकेट गिरे यहाँ पर एक। पहले गेंद पर विकेट गिरने के बाद 5 गेंदों में रनों का सिलसिला बरकरार रखा, हालांकि गेंद वाइड भी हुए यहाँ पर। आदरणीय जिल्हा अध्यक्ष शिवसेना जिल्हा अध्यक्ष अतुलजी भगत साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। जिल्हा अध्यक्ष शिवसेना आदरणीय अतुलजी भगत साहेब यांचं देखील आगमन होतं, आपले हार्दिक असं स्वागत। धन्यवाद। प्रवीण भोयर गेंदबाजी में आते हुए 19 पर एक विकेट यहाँ पर एक गिरी, लेकिन रनों की रफ्तार उल्टा पुल्टा खेलने के प्रयास किया आशीष परदेशी ने। हालांकि आशीष ने 2 चौके लगातार 2 मारे, 2 गेंदों में 8 रन का हिसाब अपने टीम के लिए दिया। टीम का स्कोर उन्होंने भी काफी रफ्तार से बढ़ाया। हालांकि मैदान पर चारों तरफ खेलने की क्षमता रखने वाले एक नामी खूंखार शिकारी है जिन्हें रनों की रन मशीन कहा जाता है और वही आतंक मचाते हुआ रनों का आतंक मचाते हुए बल्लेबाज। आपकी बार चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन जानते हैं प्रवीण भोयर। इस वक्त पहले ओवर में 19 रन मिले तो उसके बावजूद यहां पर रनों को रोक लगाना बेहद जरूरी है और उसी अंदाज में गेंदबाजी करती हुई। क्या अंदाज है, क्या लेंथ है, लाइन है, पेस है, पिचिंग है, एक्यूरेसी है, परिपेक्षण है, डायरेक्शन है, वेरिएशन है और खुद में कंट्रोल भी काफी अनुशासित गेंदबाज करते हुए, किफायती गेंदबाजी करते हुए P2 में यहां पर उनका ओवर चलता हुआ लगातार 2 गेंदें डॉट बताती हुई। इस वक्त अच्छी गेंदबाजी रे ड्राइव किया, बॉटम का शानदार इस्तेमाल, ऑन टॉप के जरिए खिलाड़ी है लॉन्ग पर अलंकार आते हुए वहां पर फील किया, लेकिन जब तक 1 रन का इजाफा होता हुआ। पहले 6 गेंदों में 19 और पिछले 3 गेंदों में महज 1 रन मिला। टीम का स्कोर है 20 रन। विकेट गिरे यहाँ पर 9 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। आप देख पा रहे सुदीर्घ सामाजिक ट्रॉफी संस्था नवगर आयोजित उरन से सबसे बड़ी प्रतियोगिता, यानी कि उरन के नाम और सम्मान की प्रतियोगिता, जितना कि हमारे भाई का नाम है उनके नाम से चलने वाली प्रतियोगिता। बहुत ही बड़ा क्रिकेट का कारवा यूं ही बरकरार है आपके साथ। बने रहना हमारे साथ अंत तक, कहीं भी मत जाना, क्योंकि आज की रात फिर एक बार जश्न की रात है और आज की रात कयामत की रात है। सभी का स्वागत करना चाहेंगे, रुक करेंगे फिर एक बार क्रिकेट की सदाबहार बेद रंगीन खूबसूरत दुनिया में हम लौट चलना चाहेंगे। खूबसूरत समा रंगीन वादियों के साथ ये प्रतियोगिता आगे बढ़ती हुई बीच बैकवर्ड पर गए, शॉट ऑफ लेन की गेंद थी, जगह बनाई शॉट के लिए, लेकिन संदेश पीछे गेंद के है, लेकिन क्या रोक पाएंगे? रोक तो दिया, लेकिन 2 रन से नहीं चुके बल्लेबाज। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छी दौड़ है बल्लेबाज के बीच में। जैसे ही शॉट खेला रन की तमन्ना उन्होंने प्राप्त की और इसके बाद दोनों ने आंखों में इशारा करते रन 2 प्राप्त करते हुए टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता हुआ 22 पर विकेट गिरी यहाँ पर एक। दर्शकों की तादाद देखिए, हमारे पीटीसी लाइव से अनुरोध करना चाहेंगे कि जब आप मौका मिले तो कितने दर्शक भाई जैसे किले ये भी दिखाने का प्रयास करें। क्या दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम, सुहानी रात, सुहाना सफर, खूबसूरत वादियों के साथ और अलम काफी शानदार रहा प्रतियोगिता का और उस अलम के साथ हम आपके साथ हैं इस प्रतियोगिता में और खूबसूरत बनाएंगे इस प्रतियोगिता को। इस बार हैमर किया गेंद को, गेंद जा रही गैप में लगा पर सागर आते हुए गेंद को जब तक उठा है समय था बल्लेबाज के पास 2 रन का इजाफा होता हुआ। अच्छी सोच बल्लेबाजों की। पिछले ओवर में चौके छक्के की बिन बादल बरसात हुई, 5 गेंदों में 19 रन बनाए। उसके बाद इस ओवर में अच्छी गेंदबाजी हो रही है तो गेंदबाजों को बल्लेबाजों द्वारा सम्मान दिया जा रहा है। अच्छी क्रिकेट मैदान पर जय सिद्धिविनायक भिंगारी टीम के ओर से भातान 11 भातान के सामने खेलते हुए पारी का दूसरा ओवर प्रगति 24 पर 1। श्रीदत्त भातान एक बड़ा नाम क्रिकेट की दुनिया का, हालांकि इस टीम की पहचान है नाइट टूर्नामेंट जब सबसे ज्यादा खेलने वाला गांव यानी कि ऑर्गेनाइज करने वाला गांव वही भातान गांव। और का समापन तारीफ करेंगे प्रवीण भोयर की, क्योंकि ऐसे क्षण में उनके हाथ में गेंद को थमाया था विकल्प कप्तान के सामने था जब पहले ओवर में 19 रन की बिन बादल बरसात हुई थी और प्रवीण भोयर ने शानदार गेंदबाज की। अब टीम का स्कोर है 24, यानी कि इस ओवर में काफी कम रन है, इस ओवर में आए केवल 5 रन। या पण एक विशेष सन्मान, थँक्यू भाई चषकाच्या माध्यमातून एक विशेष सन्मान आपण करतो आहोत, ज्याने 3 वेळेला नॅशनल गोल्ड मेडलिस्ट ते राहिले आहेत। 3 वेळेला महाराष्ट्र स्टेटसाठी ज्यांनी गोल्ड मेडल पटकावलं आहे। रिसेंटली 4 गोल्ड मेडल ज्यांच्या माध्यमातून भारतासाठी आले आहेत। एशियन चॅम्पियनशिपमध्ये पॉवर लिफ्टर म्हणून असणारे डोंगरी गावचा सुपुत्र आदित्य सीमा अनंत घरत यांचा विशेष सन्मान आज आपण करतो आहोत।
हा सन्मान करण्यासाठी मी भाईंना विनंती करेन, संपूर्ण व्यासपीठ तथा संपूर्ण आयोजकांना विनंती करेन, या आपण विशेष सन्मानित करतो आहोत डोंगरी गावचा सुपुत्र आदित्य सीमा अनंत घरत, पॉवर लिफ्टर, रिसेंटली 4 गोल्ड मेडल ज्यांनी भारतासाठी आणल्यात एशियन चॅम्पियनशिप मध्ये, ज्यांनी गुजरातमध्ये जाऊन सुरतमध्ये आपला डंका पिटला आणि अगदी त्याच वेळेला 2 वेळेला नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आणि 3 वेळेला महाराष्ट्र स्टेटसाठी देखील त्यांची कर्तबगारी राहिली आहे, असा बहादर आपल्या या व्यासपीठावरती आहे, ज्यांचा विशेष सन्मान आज आपण करतो आहोत. तथा दुसरा डोंगरीचा सुपरस्टार अर्थात प्रथमेश म्हात्रे यांनाही मी विनंती करेन. प्रथमेश पुंडेचा खेळाडू अर्थात या आपण आमंत्रित करूयात. पुंडेचा खेळाडू प्रथमेश म्हात्रेलाही या आपलाही यथोचित मान सन्मान आम्ही करतो आहोत. ISPL सारखी स्पर्धा कोलकाता चॅलेंजेस म्हणून बबलू पाटीलच्या नेतृत्वामध्ये ज्याने खेळताना पाहायला मिळाला आणि या उरण तालुक्याचं नाव ISPL सारख्या संपूर्ण अग्रमानांकित भारताला रिप्रेझेंट करणाऱ्या अगदी तारे सिताऱ्यांनी भरलेल्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने करून आपली मान उंचावली असा खेळाडू प्रथमेश म्हात्रे, पुंडेचा खेळाडू, ज्याचा आपण विशेष सन्मान भाई चषकाच्या माध्यमातून करतो आहोत. प्रथमेश म्हात्रे, पिट्टू तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ISPL नंतर IPLच्या धर्तीवरती आलेल्या ISPL मध्ये तुझा परफॉर्मन्स हा दांडगा राहिला, तुझ्या माध्यमातून एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि आगामी कालावधीमध्ये या उरण तालुक्याचं नाव असंच भारतभर जगभर तू घेऊन जावं, याकरिता आम्ही आई एकविरा चरणी प्रार्थना करतो आहोत की आपला खेळ असाच बहरत राहू देत आणि तुझ्यावरती बक्षिसांचा वर्षा होऊ देत. भाई चषकाच्या माध्यमातून आणि भाईंच्या माध्यमातून तुला विशेष करून खूप साऱ्या शुभेच्छा. आदित्य अनंत घरत यांनाही आपण खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत. थँक्यू व्हेरी मच. या आपण समालोचन कक्षाकडे वळूयात. खराब क्रिकेट यहाँ पर विकेटें गिर सकती थी लेकिन कैच छोड़ा, यहाँ पर गेंदबाज सब कुछ दाव पर लगा के गेंदबाजी हो रही है. पुंडे के प्रथमेश स्वागत है आपका, जिन्होंने ISPL में भी उरन का नाम यहाँ पर मशहूर किया और बेशुमार मकबूलियत हासिल की. आपका भी स्वागत है. फुल टॉस गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद, मिलेगा 1 ही रन और संदेश वहां पर आते हुए गेंद को फील करते हुए समय था बल्लेबाज के पास 1 रन पूरा करेगा और टीम का स्कोर आप जाके पहुंचता हुआ स्कोर बताएंगे 26 रन. विट्टी गिरी यहाँ पर एक 25-26 रन की साझेदारी दोनों के बीच में बनती हुई, क्योंकि जब एक पहले गेंद पर विकेट चटकाया था तब दर्पण मडवे आए थे और दर्पण ने पहले गेंद पर चौके के साथ आगाज किया था अपने पारी का. दर्पण खेल रहे 14 पर, आशीष खेल रहे 10 पर, दोनों के बीच में 24 रन की साझेदारी, 2 अतिरिक्त रन और टीम का स्कोर 26. विट्टी गिरी 1. राउंड विकेट, बढ़िया शॉट लगा आपके ऊपर, सीधे बल्ले से खेला हुआ शॉट था, सामने खेला इस गेंद को सीमा पर, कोई मौका नहीं है, शानदार छक्का. बच के रहना. बिल्कुल बच के रहना है गेंदबाज को, क्योंकि बल्लेबाज की निगाह है ट्रॉफी की और पूरे भारत की निगाह है हमारे भाई ट्रॉफी पर. पूरे भारत में चर्चा बनी ट्रॉफी, उरन की सबसे बड़ी ट्रॉफी खेली जा रही इस मैदान के ऊपर, जिनके नाम से ट्रॉफी खेली जा रही है, हमारे सुधीर घरत दादा यानी कि हमारे भाई, इनके नाम से ये मशहूर ट्रॉफी खेली जा रही है. टीम का स्कोर 32. विकेट गिरी यहाँ पर एक छक्का लगाने के बाद बदलाव होता हुआ और विकेट कीपर ने गेंदबाज को कुछ नसीहत दी है, क्या सुझाव दिया है, इसके आगे हम बिल्कुल देखेंगे. लेकिन आशीष परदेसी के हौसले काफी बुलंद है. शानदार बल्लेबाजी. इस दौरान एक और बढ़िया शॉट, इस बार सामने रखा क्लासिकल स्ट्रोक, वाह भाई वाह, लाजवाब बल्लेबाजी, एक और बेहतरीन छक्का. राउडी राठौर बन चुके मैदान के ऊपर. संदेश ने क्या छोड़ा और संदेश को क्या संदेश दिया इस बल्लेबाज ने. कैचेस विन द मैचेस मेरे दोस्तों. रोहित शर्मा का छोड़ा हुआ क्या 264 रन की न भूतो न भविष्य पारी. कैचेस नहीं छोड़ने चाहिए, क्योंकि सब कुछ दाव पर लगा के गेंदबाजी यदि गेंदबाज कर रहे सर, सब कुछ तरकीब अपनाकर गेंदबाजी कर रहे तो फील्ड का मुआयना होना चाहिए. और एक कैच छोड़ने के बाद एक खिलाड़ी, हम अक्सर कहते हैं कि शेर आतंक मचा देता है, लेकिन घायल शेर तबाही और तबाही की शुरुआत. ये देखिए फुल टॉस दिशा देने की कोशिश, टॉपेज इस बार गेंदबाज गेंद के नीचे, अब कोई मौका नहीं, आसान सा कैच, लौटना होगा बल्लेबाज. आशीष पर्दे की पारी की समाप्ति 22 रन की धुआंधार पारी.
एक नंबर डीजे, इसीलिए तो उन्हें कहा जाता है डीजे के एक नंबर ऑपरेटर कौन होंगे महाराष्ट्र में, तो हमारे मैडी। 38 रन 2 विकेट गिरा पर जीत के लिए 15 की आवश्यकता 13 गेंदों में। पधारे हुए सभी अतिथिगणों का इस मंच के ऊपर स्वागत है। सभी हमारे लाडे दर्शक जिनसे हम बेइंतहा मोहब्बत करते हैं, इन सभी दर्शकों का प्यार हम सराखों पर रखते हैं और सभी का क्रिकेट की सदाबहार बेहद रंगीन दुनिया में हम आपका स्वागत करते हैं। जीत के लिए समीकरण बनेगा 13 गेंदे 15 की आवश्यकता। डरना मना है और डर के आगे जीत है। जो डर गया सो हार गया, क्योंकि खौफ है मैदान के ऊपर, डर है मैदान के ऊपर। आने वाली गेंद के ऊपर कितनी रन आएंगे और कितने रन बचेंगे 12 गेंदों में, यह आने वाला भविष्य तय करने वाली यह अच्छी गेंद होगी। अलंकार भोईर ने आखिरकार वापसी की। चौके छक्के लगाने के बाद भी उन्होंने हटकर नहीं बल्कि डटकर गेंदबाजी की और मुकाबले को आगाज करना है। प्लीज ज्यादा देरी नहीं करनी है प्लीज भिंगारी टीम, इतना समय लेने ला आपको, क्योंकि मुकाबले रिदम होता है, उस रिदम के साथ आपको चलना है। प्लीज 13 गेंदे जीत के लिए 15 की आवश्यकता। मजा आएगा खेल का। सभी दर्शकों ने बीच मैदान के ऊपर मेहनत भी काफी की। हमारे भाई चषक के लिए सभी कार्यकर्ताओं का हम शुक्रिया अदा करना चाहेंगे, उनका भी काफी बड़ा साथ रहा प्रतियोगिता के लिए। इस बीच गेंद, अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। कोई मौका नहीं यहाँ पर बल्लेबाज के पास। अब आएगा खेल का असली मजा, क्योंकि आप समीकरण बदल चुका है, मुकाबला करवट ले चुका है। आप समीकरण बनेगा 12 गेंदे 15 की आवश्यकता। आ देखिए जरा किसमें कितना दम है। यस, क्या बात है भाई की यहाँ पर धुन बजी, क्योंकि भाई को गिराने कहीं आए थे हमें गिराने, लेकिन कुछ नहीं कर पाए। बीत गए कई जमाने। हमारे भाई का ये बोलबाला है, डंका बजता हुआ। इलेक्ट्रिसिटी से गुजारिश है, जो भी तकनीकी यहाँ पर खराबी है, निहाल जी फोकस इकडचा बंद है ना, मग प्रॉब्लेम काय? ग्राउंडचा नाही ना, मग राहू दे ना, मॅच चालू राहू दे ना, नंतर बघू। चलो अंपायर मुकाबले को आगाज करें। ये फोकस यहाँ का पब्लिक का है, इसमें कोई फर्क नहीं जाता। चलो मुकाबले को आगाज करें। 12 गेंदे 15 की आवश्यकता। मजा आएगा खेल का। निहाल आप जहाँ कहीं भी हो, इलेक्ट्रिशियन आपको संपर्क करना है। चलो मुकाबले को आगाज करें। 12 गेंदे 15 की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में, क्योंकि शुरुआत में यहाँ पर गलती हुई, विकेटें गिरी, लेकिन उसके बाद कैचेस भी छोड़े गए। लेकिन रात गई बात गई, छोड़ो कल की बात है। जो बीत गया उसे भूल जाओ और नई शुरुआत करेंगे आप मैदान पर। जीत के लिए 12 गेंदे 15 की आवश्यकता। क्या ये मुकाबला यहाँ पर भिंगार टीम जीतने जा रही है या फिर भातान टीम, सीधे भातान जिनका लक्ष्य केवल जीत, तो भिंगारी टीम को हार नहीं है मंजूर। इनके बीच में चलेगा मुकाबला। 12 गेंदे 15 की आवश्यकता। अब आएगा खेल का मजा, क्योंकि मुकाबला अब करवट ले रहा है और मुकाबला काफी अब गर्म हो रहा है। गेंदबाज तैयार प्रवीण बोरी जी ने अपनी टीम को दिशा दी। इस बार ऊंचा जदाउंदाब के गैप में खिलाड़ी वहां पर मौजूद थे, लेकिन पहुंच नहीं पाए और यहां से मिलेंगे 2 रन। अलंकार वहां पर पहुंच नहीं पाए। 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। समीकरण बनेगा 12 गेंदे 15 की आवश्यकता थी, अब 11 गेंदे, अब 13 रन की आवश्यकता। 13 गेंदे 15, 12 गेंदे 15, 11 गेंदे 13, यानी कि हर वक्त मैदान के ऊपर अब रोमांच लाता हुआ सभी दर्शकों का बीच मैदान के ऊपर। क्या इस मुकाबले को श्रीदत्त बातन जीतने वाली है या फिर श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम जीत का परचम लहराएगी? एक तरफ है ताकतवर भिंगारी टीम, तो एक तरफ है बेखौफ श्रीदत्त भातान टीम। मजा आएगा खेल का। जीत के लिए 11 गेंदे और 13 की आवश्यकता। ड्राइव किया पर खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन गेंद जा रही है पर लॉन्ग ऑन पर। शानदार फील्डिंग का मुजाहरा अलंकार वहां पर। वाह भाई वाह, क्या फील्डिंग का शानदार मुजाहरा किया। मिलेगा यहां से 1 ही रन। आप समीकरण काफी तब्दील तेजी से किया जाएगा। 10 गेंदे 12 की आवश्यकता। 12 किसके बजेंगे, क्योंकि 10 बज चुके हैं। 10:05। सभी दर्शकों ने कहा बीच मैदान के ऊपर अब ये मुकाबला पसीने से दरबदर किया जा रहा है, क्योंकि शानदार माहौल, रात का समय, रंगीन माहौल और संगीन मुकाबला और काफी कड़ा मुकाबला दोनों के बीच में अब चलता हुआ। समीकरण बनेगा 10 गेंदे 12 की आवश्यकता। 10 का दम या किसके बजेंगे 12? इस बीच
अगली गेंद, लेकिन यहाँ पर चालाकी करने की कोशिश, अंपायर का सही फैसला था क्योंकि गेंद टपकाने के बाद उछल दी और ज्यादा उछाल के अगर अंपायर का कि गेंद थोड़ी सी बाहर भी निकल चुकी थी, स्लाइटली थोड़ी सी बाहर निकलती हुई, और अंपायर का अनुमान सही था और यहां से मिलेगी वाइड का इशारा अंपायर की ओर से। 10 गेंदें 11 की आवश्यकता, अभी भी मुकाबला ऑन मैदान पर। इस दौरान पीछे गए बल्लेबाज कट कर दिया क्या तो से, लेकिन मिलेगा एक ही रन। एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। अब समीकरण तब्दील किया जाएगा। बची हुई गेंदें 9 और समीकरण बनेगा 10 रन की आवश्यकता। किसने सोचा था कि शुरुआत काफी अच्छी मिली भिंगारी टीम को, उसके बावजूद भी 13 गेंदों में 15 की आवश्यकता थी। ऐसा लगा कि भिंगारी टीम इस मुकाबले को 4 ओवर में समाप्त करेगी क्योंकि पहले ओवर में 19, दूसरे ओवर में 6, और ये वही गेंदबाज है जिन्हें अपने टीम को वापसी दिलाई थी। ये वही गेंदबाज है प्रवीण भोईर। प्रवीण भोईर जानते खतरनाक सफर में और शानदार सफर में किस तरह गेंदबाजी करनी है और कठिन परिस्थिति में अपने टीम को किस प्रकार संभालना है। 9 गेंदें 10 रन। आपकी बार शॉट ऑफ प्लेन, लेकिन कट कर दिया गैप में की लिए शॉट और गेंद निकल चुके कवर और पॉइंट कवर से निकल से सीमा पार। शानदार चौका। दर्पण मौला खिलाड़ी है, कभी भी मुकाबले का रूप बदलने की क्षमता अपने अंदर रखने वाले महान और एक धुरंधर खिलाड़ी है। चौका लगा पर आप मुकाबले को खुला किया। 8 गेंदें 6 रन की आवश्यकता। आने वाली 2 गेंदें यदि डॉट फ्री की जाएगी तो मुकाबले का रोमांच और भी बरकरार रह सकता है। इस बीच बढ़िया शॉट, गेंद सीमा पार 6 रन। खुला किया मुकाबले को, खुले आसमान के नीचे खुला मुकाबला। अब केवल 2 रन की आवश्यकता। यस, मुकाबला फिनिश। 8 गेंदों में 6 रन की महज आवश्यकता थी और यहां से मुकाबला फिनिश किया। 7 गेंदों को रखकर ये वही अलंकार भोईर जिसने 6 रन दिए थे, लेकिन इस बार बहुत ही बड़ी बल्लेबाजी हुई और आखिरकार भिंगारी टीम ने जीत का परचम लहराया। मजा आया मुकाबले में, कहीं भी मत जाना। देखते रहना भाई ट्रॉफी 2025 का शानदार सफर। उड़न की सबसे बड़ी प्रतियोगिता इस मैदान पर खेली जा रही है। आइए जयेश भोसले के सर के पास भी लौट चलेंगे, लेकिन इससे पहले मैन ऑफ द मैच की घोषणा करेंगे। बातान टीम अब चर्चा कर रही है